नमस्कार मैत्रिणींनो, हृदया मराठी रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। कशा आहात? मजेत ना? आनंदात? आज कराष्टमी आहे। आज कराष्टमीच्या निमित्ताने आज आपण पूजा पाहणार आहोत। ती पूजा कशा प्रकारची मांडायची आहे ते पाहूयात। सर्वात आधी आपण ही ज्वारीची पेंडी घेतलेली आहे, याला गुढी म्हणतात। ही गुढी आहे, ही आधी उभारून घ्यायची आहे आणि ज्या जागेवर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा छान स्वच्छ धुवून पुसून टाकायची, त्यावर रांगोळी घालून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण इथे पाट ठेवून घेऊया। पाटावर आपण केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे, यावर आंबील ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला ही दोन माठ ठेवायची आहे, मातीची माठ नाही मिळाली तरी आपण ते तांब्याची पूजेमधले गडवे पण ठेवू शकतो। ही आता आपण आंबीलचा गंज ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हे माठ ठेवून घेतलेले आहे दोन, आणि या त्यासोबतच या माठांची आणि आंबीलची आपण पूजा करून घेऊया। आंबिलीच्या बाजूला आपल्याला हा विडा ठेवून घ्यायचा आहे। विड्यावर आपण सुपारी आणि पैसा आणि हळकंड खारक ठेवून घेऊया। हे धुवून घ्यायचं आहे आपल्याला साहित्य, त्यानंतर ठेवायचं आहे विड्यावर खारक, बदाम, सुपारी आणि हळकंड। त्यानंतर आता आपल्याला हे पूजा करून घेऊया। सर्वात आधी आपण आंबिलीला चंदन लावून घ्यायचं। ही आपली आरतीची थाली आहे, ही आरतीची थाली असे आपण सजवली आहे। चंदन लावून घेऊया। पाच बोट लावून घ्यायचे आहे। त्यानंतर माठाला पण तसंच लावून घ्यायचं आहे आणि माठाला आपण असा धागा गुंडाळून घेतलेला आहे। दुसऱ्या पण माठाला लावून घ्यायचं आहे 5 बोट चंदनाचे। त्यानंतर हळद, कुंकू, गुलाल, बुक्का असं हे सर्व प्रकारचे आपल्याला पूजेचं साहित्य जे आहे ते लावून घ्यायचं आहे। माठाला पण लावून घेऊया। आता आपल्याला माठामध्ये हे साहित्य घालून घ्यायचं आहे। आपण हे साहित्य असं रेडी तयार केलेलं आहे। यामध्ये असते सूर्य, चंद्र, आणि आजची पूजा जी असते ती सूर्य आणि चंद्रांची असते। त्यासाठी आपण हे चंद्र, सूर्य आणि ही माठामध्ये टाकायसाठी आपण बनवले आहे वडे, भजे आहे, निंबू म्हणतात ते कणकेचे, आणि फण्या, वेणी, जोडवे, चांदण्या, भजे, आणि त्यानंतर हे गोड गुलगुले आहेत आपले हे कोळ्याचे, हे आणि नैवेद्य। सर्वात आधी आपण हे सर्व या माठामध्ये घालून, मोठ्या माठामध्ये आपल्याला 3 घालून घ्यायचे आहे। 3 वडे घालून घेऊयात मोठ्या माठामध्ये, आणि छोट्या माठामध्ये आपल्याला हे 2 वडे घालून घ्यायचे आहे। या प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्य असं मोठ्या माठामध्ये 3 आणि छोट्या माठामध्ये 2 आवळा आणि बोर पण घालून घ्यायचं आहे आपल्याला। हे 8वी आईचा आपल्याला हा कागद आहे, हा सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतो। याची आपण आता पूजा करणार आहोत। त्यासोबतच आपण हे जे बनवलेले सूर्य आणि चंद्र तारे आहेत हे आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे। सूर्य आहे आणि हे चंद्र, यांची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण पूजा करून घेतलेली आहे। फूल, गंध, अक्षत असं वाहून घ्यायचं आहे। आंबीलची पण पूजा करून घ्यायची आहे। विड्याला पण वाहून घेऊया फूल। अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे, आणि हा प्रसाद आहे। त्यानंतर पूजेला लागणार आहे नारळ, नारळाची पण पूजा करून घेऊया। बेल वाहून घेऊया।
त्यानंतर आपल्याला हे दूध लागणार आहे शिंपडायला. सूर्याला आणि चंद्राला वाहण्यासाठी आपल्याला अर्क लागते दुधाचं, ते घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला ही पान टाकून ठेवायचं आहे आणि ही धूप आपण लावून घेतलेला आहे. हे नवीन भांडं असते, याच्यामध्ये धूप लावायचं असते आज. आणि पाणी ओवाळणीसाठी नैवेद्य. आणि हे नैवेद्य आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वर्षभरात पूजा येत असतात. त्यापैकी ही एक महत्त्वाची 8वीची पूजा असते. आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये त्याला 8वी असे म्हणतात. अशी आपली आता ही पूजा मांडून झालेली आहे. त्यानंतर समोरची विधी करून घेऊया. आपण हे जे दूध घेतलेलं आहे, हे दूध अर्क आपल्याला टाकून घ्यायचं आहे माठामध्ये, आंबिलीला. आणि त्यानंतर आपल्याला हे अर्क चंद्राला पण वाहायचं आहे. सूर्य, चंद्र. आणि आपल्या रात्रीची पूजा आहे, त्यामुळे हे रात्री चंद्र दिसत असतो. त्या चंद्राला पण आपल्याला हे 5-10 अर्क वाहून घ्यायचं आहे.